नमस्कार. आज मी ते मासे घेतलेले आहेत. ढोमी मासे आहेत आणि हा एक वेगळा मासा आहे. सर्वात अगोदर मासे साफ करून घेते, खवळं काढून घेते, कल्ले कापून घेते, शेपटीकडचा भाग कापून घेते आणि डोक्याकडचा भाग कापते. माशामध्ये गाभोळी आहे, ती वेगळी काढून घेते आणि बाजूकडचा भाग कडक आहे तो कापून टाकते आणि तळ्यासाठी माशाला वरून चीर पाडून घेते. इथे ढोमी कापून घेते. अशा प्रकारे एका माशाचे 2 तुकडे करून घेते आणि पोटातली घाण काढून साफ करून घेते आणि बाकीचे मासे कापून धुवून घेते. इथे गाभोळी वेगळी घेतलेली आहे, कोलंबी पण घेतलेली आहे साफ करून. इथे कढीसाठी लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता वाटप ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे, भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालून वाटपाला उकळी काढून घेते. इथे कैरी कापून मीठ लावून धुवून घेतलेली आहे, ती वाटपात घालते. वाटपाला उकळी आलेली आहे, तर साफ करून धुवून ठेवलेले ढोमी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. मासे शिजलेले आहेत, ढोमीची कढी तयार आहे. इथे गाभोळी घेतलेली आहे, त्यात एक छोटा बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालून हाताने मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते. इथे तळ्यासाठी मासे घेतलेले आहेत. त्याला कोकम आगळ, लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि माशांना लावून घेते आणि 10-15 मिनटासाठी बाजूला ठेवते. 10-15 मिनटांनी तांदळाचे पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेले ते माशांना लावून घेते. इथे गाभोळी घेतलेली आहे, मीठ लावून ठेवल्याने पाणी सुटलेलं आहे कांद्यातनं. त्यात तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करते. तव्यावर तेल घेतलेले गरम करायला, त्यात मासे फ्राय करायला ठेवते आणि बाजूला गाभोळी ठेवते फ्राय करायला. गाभोळी फ्राय करून झालेले काढून घेते. इथे मासे 2-3 वेळा परतून फ्राय करून घेते. मासे फ्राय करून झालेले आहेत, आता मी काढून घेते. इथे कढईमध्ये लाल माठ साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यात एक बारीक चिरलेला कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. थोडंसं पाणी घालून झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीला छान वाफ आलेली आहे. त्यात ओलं खोबरं आणि चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. झाकण काढून भाजीतलं पाणी आटून घेते. लाल मटाची भाजी तयार आहे. इथे तव्यावर थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यात आलं आणि लसूण परतून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर एक कांदा घेतलेला आहे उभा चिरलेला. कांदा लालसर झाल्यावर ओलं खोबरं घालते आणि सर्व एकत्र लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. थंड झाल्यावर मिक्सरवर पेस्ट करून घेते.
इथे ओले काजूगर घेतलेले आहेत, गरम पाण्यात भिजत घातलेले. त्याचे साल काढून घेते. कढईत तेल घेतलेले, त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची परतून घेते. थोड्या वेळाने एक टोमॅटो घालते. टोमॅटो नरम झाल्यावर काश्मीरी लाल मिरची पावडर आणि हळद घालते. मिक्स करून घेते. टोमॅटो नरम झाल्यावर त्यात थोड्या वेळाने त्यात काजूगर घालते. थोडंसं पाणी घालते आणि शेवग्याच्या शेंगा घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. तर साफ करून धुवून ठेवलेली कोलंबी घालते. मसाल्यात मिक्स करून घेते. ते भाजून ठेवलेलं कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. गरम मसाला घालते. 2-3 कोकमं आणि चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. कोलंबीमध्ये काजूगर आणि शेंगा घालून भाजी तयार आहे. इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, तर थोडंसं मीठ घालते आणि कोमट पाण्याने पीठ मळून घेते. अशा प्रकारे हाताने मळून भाकरीसाठी पीठ मळून घेते. पीठ मळून झालेले आहे. त्यातले एक गोळा काढून घेते आणि भाकरी थापटून घेते. अशा प्रकारे भाकरी थापून झालेली आहे. इथे तवा ठेवलेला आहे गरम करायला. त्याच्यावर भाकरी भाजायला ठेवते. एका बाजूने पाणी लावून घेते. पाणी सुकल्यावर भाकरी दुसऱ्या बाजूने भाजून घेते. कडेकडेने काविलताने शेकवून घेते. त्यानंतर दुसऱ्या बाजूने भाकरी छान फुलेपर्यंत काविलताने शेकून घेते. नाचणीची भाकरी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.